हे पहा, मनोज दादा हे आमचं दैवत आहे. तडी तापाडीने रागामध्ये काही बोलले असतील. आता त्याच्या गोष्टी बाहेर आल्याच्या नंतर अजून आजच्या ऐवजी उद्याच्याला काही गोष्टी बाहेर येतील. अंजली दमानिया जे बोललेले आहेत कृषी विभागातल्या घोटाळ्यावर, त्यांना पूर्ण बोलता आलेलं नाही. त्याचे डॉक्युमेंट मी आणले. काही काही जणांचे रेट लिस्ट सुद्धा माझ्याकडे आलेले आहेत. ते उद्या किंवा परवा मी आणखी बाहेर जाहीर करील. म्हणून मग ते बाहेर जाहीर पडल्याच्या नंतर, आणि माझं मत असे की या सगळ्या प्रकारामध्ये कुणीतरी अतिशय व्यवस्थितरित्या माइंड गेम खेळतंय. याच्यात कुणीतरी षडयंत्र रचते. बरोबर काल बघा, 25-30 दिवसापूर्वी बैठक झाली. काल तोच पत्रकार बावनकुळे साहेबांचं स्टेटमेंट घेतो. तोच पत्रकार माझ्याकडे स्टेटमेंट घ्यायला येतो. तोच पत्रकार बावनकुळे साहेबांकडून वधवून घेतो. 4.5 तास बैठक झाली का? अरे ती बैठक कधीची? 25-30 दिवसापूर्वी. मी जाऊन भेटून कधी आलो? परवा 13. कुणाला? धनंजय मुंडेंना. दवाखान्यात म्हणून, माणुसकी म्हणून. त्यांनी माणुसकी सोडली, पण आम्ही माणुसकी सोडली नाही. आणि ही आमची संस्कृती आहे जाऊन भेटणं. ते भेटलो. आणि हे जे षडयंत्र आहे, या षडयंत्राच्या बाबतीत मी 100% मुख्यमंत्र्यांशी बोलेल. आणि मुख्यमंत्र्यांना बोलवून, कारण मला ह्याच्यात पूर्ण लक्षात आलं हे कोण करतंय ते. पूर्ण बाब माझ्या लक्षात आली. मी त्यांचं नाव जे आहे ते मुख्यमंत्र्यांना सांगेल. आणि हा जो पूर्ण षडयंत्र रचले याचा पर्दाफाश मी निश्चितपणे योग्य वेळी करीन. कोण करते गेम?